शुभ सकाळ सगळ्यांना. उद्या महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय. 3 फेऱ्याचं मैदान कोवळे या ठिकाणी होतंय. कराड तालुक्यामध्ये, जिल्हा सातारा. आणि सगळ्या महाराष्ट्रात टॉपचे नंदी जे आहेत त्या ठिकाणी उद्या पाळण्यासाठी येतील. उद्या आपण जाणार आहे का नाही? आपण उद्या काही जाणार नाही आहे. कारण काय होते, मोठी मैदान असली की मैदानं काय कुणाचं काय कुणाला काय कळत नाही. मस्त सगळी टॉपची नंदी येतात त्या ठिकाणी. परंतु विषय काय होतो, आता पुशेगावमध्ये गेलो, कोणाचंच काय कळत नव्हतं कोणाला. मोबाईलला तिथं जामर बसवलेला असतो, त्याच्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. आणि आता घरूनच काय असेल ते मैदान करू आपण उद्या. त्याच्यामुळे उद्या सगळ्या महाराष्ट्रातील टॉपची नंदी ती त्या ठिकाणी येतील. उद्या लखनवर लक्ष राहील सगळ्यांचं. लखन, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे लखन गुल्लाचा बेताज बादशाह आहे. संभाजीनगरकरांचा एक हुकमी एक्का आहे तो. आणि तो उद्या सज्ज झाला आहे उद्याच्या मैदानासाठी. पैरे जे आहेत ते संध्याकाळी घेऊन येईन मी, कोणाचे पैरे कोणासोबत असतील ते. परंतु लखनवर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. लखनवर लक्ष द्या. सर्जा, वेगाचा शेवट सर्जा, याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. कारण कमबॅक केले त्या सर्जाने. खूप छान गाडी पळाली सर्जाची, आणि अशीच गाडी पळणं खूप गरजेचं आहे सर्जाची. खूप छान पळाला सर्जा, खूप खूप छान पळाला. आणि उद्याच्या मैदानासाठी सर्जासुद्धा पुनरागमन करतोय. आणि सर्जा उद्या 100% गुलाल घेईल अशी आशा व्यक्त करतो. सर्जाचे खूप सारे फॅन्स आहेत. सर्जा कमबॅक करेल उद्या. घरणिकीकरांचा राजा, तो सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे त्या मैदानामध्ये. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो घरणिकीकरांचा राजा. चटणी भाकरीचा पैलवान आहे तो, आणि त्याला माहिती आहे त्या मैदानामध्ये कसं पळायचं. मागच्या वर्षीच्या मैदानामध्ये तो आणि सुंदर मांगडे तात्यांच्या याने 1 नंबर केला होता. आणि तीच जोडी मला वाटते पळू शकेल. बघूया आता काय होते काय नाही. पैरा संध्याकाळी सांगेन मी. घरणिकीकरांचा राजा उद्या 100% गुलालामध्ये आपल्याला दिसू शकतो. तसेच सप्तहिंद केसरी सुंदर हा सुद्धा आपल्याला, महान भारत केसरी सुंदर हा सुद्धा आपल्याला गुलालामध्ये 100% दिसू शकेल. कारण की त्या नंदीचा सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे पळ कसा आहे. वय झालं तरी अंगामध्ये रग आणि धमक अजून आहे, आणि खूप छान पळेल गाडी उद्या सुंदरची सुद्धा. रायफल 81-81 गुलालासाठी खूप संघर्ष करतोय. खूप मोठं नाव आहे त्या रायफल 81-81चं. उद्या 100% तो गुलालामध्ये राहील. त्याचा पहिरा एक टॉपचा करावा, एक विनंती. कारण की तो एक टॉपचा नंदी आहे बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये. 1 BHK फ्लॅटचा मानकर आहे. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच आहे तो. आणि तो उद्या आम्हाला गुलालामध्ये बघायचे. बघूया रायफल 81-81 कशा पद्धतीनं उद्या पळतोय ते. सम्राट, शाकीर भाईंचा सम्राट जो आहे तो आपल्याला उद्या गुलालामध्ये दिसेल. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो काय पळतो. तो सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये दिसेल, फायनलमध्ये दिसेल. संतोष तोडकर यांचा जो साई आहे आणि सुंदर, ही सुद्धा दोघं सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये दिसतील. कारण की सगळ्यांना माहीत आहे ही दोन्ही नंदी काय पळताय संतोष तोडकर यांचे. आणि बघूया उद्या कशा पद्धतीचा पळ दाखवून कमाल करतायत ते. विठ्ठल नानांचा तेजा किंवा चिक्या, या दोघांच्या पैकी एक जण आपल्याला 100% उद्या गुलालामध्ये दिसेल. आता चिक्या काय फॉर्ममध्ये आहे, काय नंदी पळतोय तो चिक्या. खरंच टॉपच्या नंदीला हरवण्याची धमक त्या चिक्यामध्ये आहे. बघूया उद्या काय कमाल करतोय हा चिक्या, विठ्ठल नानांचा आणि तेजा. कारुंडेकरांचा चिक्या हा सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये दिसू शकेल. कारण की तो सुद्धा नंदी मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतोच. आणि उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो असेल, 100% गुलालामध्ये असेल. पायरा कोण असेल त्याच्याबद्दल चर्चा संध्याकाळी तुम्हाला पायरा येईल, पायऱ्याची व्हिडिओ येईल. परंतु बघूया उद्या कशा पद्धतीनं पळतोय हा चिक्या. घोटचा सर्जा हा सुद्धा उद्या जर त्याचा जर टॉपचा जर पायरा असेल तर तो सुद्धा उद्या आपल्याला गुलालामध्ये दिसणार आहे, घोटकरांचा सर्जा. तसेच स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार यांचा सुद्धा सर्जा जो आहे तो सुद्धा आपल्याला गुलालामध्ये दिसेल. कारण की तो सुद्धा आता अलीकडे गुलालाचा बेताज बादशाह आहे. प्रत्येक मैदान गुलालामध्ये आहे तो, प्रत्येक मैदान. अमित शेठ भाडे यांचा चिमण्या हा सुद्धा उद्या गुलालामध्ये असेल. बघूया उद्या कशा पद्धतीनं तो सुद्धा पळतोय. किरण आप्पा कालगाव शालगावकरांचा रैना हा सुद्धा उद्या गुलालामध्ये असेल. पायरा कोणी असो त्याचा, आपल्याला माहिती आहे मोठ्या मैदानात तो राहतोच. जीवनराव निनाम यांचा जो सुंदर आहे तो सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळतो. आणि हा सुद्धा उद्या गुलालामध्ये राहील. बकासूर मथुर तर जोडे राहणारच, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग 1 नंबर करेल कोण, काय वाटतंय 1 नंबर करेल कोण? मला वाटतंय उद्याच्या मैदानामध्ये 1 नंबर हा बकासूर किंवा मथुर या दोघांच्या मधील असेल. कारण की त्यांचे पैरे जे आहेत ते टॉपचे आहेत उद्या.
बघूया काय होऊ शकतं. एक माझा अंदाज सांगितला, तुमचा अंदाज तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. धन्यवाद.